हाय बहीण भावांनो, हाय. मग आता स्वयंपाक करते. आता वाजलेत संध्याकाळचे 7. आता मी करते. आता का आलू शिजवलेत. आता आलूची भाजी करायची आणि चपाती आणि मग भेंडी केलेली. आता भात कर चपाती करायच्या आहेत मला. ते झालं का तुमचं चहा पाणी? आता 6 वाजले. मुलीला बरं नाही, बहिणीकडून सोडलं मुलीला. तिला बरं नाही म्हणून तिला बहिणीकडून सोडलंय. डाळ थोडी कढईमध्ये भाजी करते. वैताग येतो, लय वैताग येतो. अंग दुखतंय, पाठ दुखते माझी लय. स्वयंपाक तर करावं लागणारच खाण्यासाठी. आता पीठ आणलं जाऊन सध्या 1 किलोचं आणले. सध्या आता जाऊन आणले 1 किलोचं. आता भाजी करते, साल सुद्धा करते आपल्या. आता काय लय वैताग येतोय. आलूची भाजी करते. डोकं दुखायला लागलं, डोकं. आता श्रावण असल्यामुळे काय खाता येत नाही वशाट. तुम्ही म्हणता हे लाल कसं चमकतंय हे देवा. हो का, आता बंद झालं. देवाला लाईट लावली ना मी, देवाची ते लाल म्हणून ते चमकते. देवाची लाईट चालू असते, सारखं चालू असते देवाची लाईट, बंद ठेवत नाही मी. कोण ठेवायलाच नीट जागा नाहीये व्यवस्थित. आपलं कस तरी आपलं बनवायची व्हिडिओ. आता काय इलाज. बाहेर गेलते मुलांना बघायला. मुलं घरात नाहीये. मुलीला बहिणीकडे सोडलेले खाली, जर तिला बरं वाटत नाही तिच्याकडे सोडलेले. आणि मुलाला नाही ना, दोघं इथं टीव्ही लावून दिली, टीव्ही बघतात. पण ते का उंटा आलाय ना आज, तर ते उंटा आल्यामुळे ते बाहेर पळाले. बाहेर आहेत. हा बरं थांब, माझा पप्पा येणार आहे. पप्पा आले बसव. हो का, सांग कुठं बसायचंय तुम्हाला. सांग कुठं बसायचंय. उंटावर बसायचंय म्हणून सांगतोय. तो सांगायला आलाय. उंटा आलाय ना उंटावर बसायसाठी. पण आता उंटावर नाही बसू शकत मी स्वयंपाक करते. आता ह्याच्या पप्पा येतील, उशीर झालेला आहे. उंटावर बसायचं, तिकडं बघायचं, गॅस चालू, इथं स्वयंपाक करायचं का तिकडं हे करायचं. म्हणून मी सध्या उंटावर बसू शकत नाही आता त्यांना. आता उंटावर नाही बसणार. मला माझं स्वयंपाकाचं टेन्शन आहे. तिथं आपलं काम केलेलं लगेच बरं, म्हणजे टेन्शन नाही. कामाचं काही नाही, भांडे वगैरे तसलं काही टेन्शन नाही. भांडे हे ते
नाही बेसिंग आहे पण झटपट होतात. भांड्याचं टेन्शन नाही मला. भांडे पाण्याचं म्हणजे असं लोड नाही. पहिलं लय त्रास होता. पहिलं पाणी भरावं लागायचं, सगळं भरून ठेवावं लागायचं. आता काय टेन्शन नाही. आता आयतं नळाला पाणी आयतं आता काम करायचं. आता काही लोड नाही जास्त. खराचं ढकलायचं आपलं कसं तरी आता हळूहळू. पहिल्याला लोड होता हो. बाहेर पाणी येतं दारात म्हणजे मोटर घर असल्यामुळं ते भांडे घासे लागायचे, पाणी भरायला लागायचं, लय वैताग यायचा. आता काही नाही. आता सगळं आता नवीन बांधलं ना, सगळं किचन बेसिंग हे ते सगळं आता केलंय. 2-3 महिने झालं. आपण नवऱ्या जेवण करायला जेवण द्यायचं. तुम्हाला दाखवते मी बहीण भावांनो माझं किचन कसं झालेलं आहे. आता दाखवते मी. एकच मिनिट. हो बहीण भावांनो किचन. हो का हे मंदिर आहे. हे मंदिर आहे. ते लाईट हे असल्यामुळे आहे ना तसंच ते वाटतं. हो का हे तिकडलं रूम आहे समोरचं. हो का हे समोरचं रूम आहे. जे समोर व्हिडिओ बनवते ना ते टीव्ही बघत बसतात. टीव्ही घेतले ना आता नवीन ते टीव्ही बघतात. आणि हो का हे माझं किचन. तरी अजून करायचं बहीण भावना. अजून काय नाही. हळू. आता ही फरची साधी आहे. आता लावायची एमर्जन्सीमध्ये. आता किचन जर व्यवस्थित पाहिजे म्हणून किचनला हे पूर्ण हे केलं. हे ते समोरचं आहे ते तिकडं ते मम्मीचं रूम आहे. हे माझं आहे हे. आणि किचन हो का बेसिन हे ते. आणि हो का तर आरचं पण लावलेलं आहे म्हणजे टेन्शन नाही. समोर आपलं. आणि हो का बेसिन हे ते किचन. इथं फॅन हे लावलेलं आहे म्हणजे आपलं स्वयंपाकाचं बाहेर हे टेन्शन नाही. जरी काय हे केलं तरी वास बाहेर जातो. हो का तुम्हाला माझं किचन कसं वाटलं बहीण भावांनो मला नक्की सांगा. आपल्या परिस्थितीनुसार आपण आपलं व्यवस्थित आहे असलेलं बरोबर. आपले म्हणजे परिस्थितीनुसार. आता तिकडं पण करायचं चाललंय प्रयत्न. समोरच्या रूम मध्ये पण असे स्टाईल फरची लावायची. पण बघू आता मुलांचं सध्याचं ऍडमिशन. मी मध्ये आजारी होते ऍडमिट. मला पैसे गेले. काय ना काय चालूच असतं बहीण भावानं. म्हणून इच्छा होत नाही. तरी किचन केलं. किचन छान असलं की बस. जेवणाचं हे व्यवस्था असलं जागा तर काय टेन्शन नाही. पिलू ओरडू नको. नीट टीव्ही बघ. ऐकत नाहीत. जरा ऐकत नाहीत. लय डोकं दुखतात लय. चला बहीण भावांनो आता मी स्वयंपाक करते. आता तुम्हाला दाखवलं मी काय करते. आता भेटू नंतर पुढच्या व्हिडिओ मध्ये. आले तरी रात्रीला येऊ नाहीतर उद्याच्या व्हिडिओ मध्ये. ठीक आहे बहीण भावांनो सपोर्ट करा. आणि मला कमेंट मध्ये सांगा माझं किचन हे कसं वाटलं तुम्हाला. ठीक आहे बहीण भावांनो चला मग बाय. चला बहीण भावांनो बाय. भेटू नंतरच्या व्हिडिओ मध्ये. बाय.